नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे उकडल्या अंड्यापासून रेसिपी. उकडलेली अंडी कशी उकडायची? 2 ग्लास पाणी घालायचं जोपर्यंत अंडी बुडत आहेत तोपर्यंत. त्यात थोडंसं मीठ घालायचं, झाकून ठेवायचं आणि 10 मिनटं शिजवून द्यायचं. अगदी साल पटकन निघतात, त्यामुळे थोडं मीठ घालायचं आणि चवही भारी येते. अंड्यापासून हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून पहा. तुम्हाला नेहमी हाच करावा वाटेल, इतका भारी होतो. कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. ही रेसिपी एकदा बनवाल तर नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल. त्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर असा लसूण, आलं, भाजून घेतलेले 1 वाटी खोबरं, 3 मोठे कांदे भाजून घेतले, 2-4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता. हे सगळं आपल्याला वाटण करायचं आहे. तुम्हाला वाटण्याचा व्हिडिओ बऱ्याच वेळा मी अपलोड केलेला आहे, नक्की पहा. आता एक कढई ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं 1 चमचाभरच तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर गरम झाल्यावरती फोडणीला आपल्याला जिरी, मोहरी, हिंग. मैत्रिणींनो, हिंग जरूर घाला. आपल्या पोटाच्या व्याधी असतील त्या हिंगाने नक्कीच बऱ्या होतात. अंडं म्हटलं का थोडंसं हेवी पदार्थ आला, त्यामुळे हिंगाचा वापर करा. चवही छान लागते आणि आपल्या पोटासाठीही चांगलं असतं. आता फोडणी गरम झालेली आहे, मोहरी तडतडायला लागलेली आहे, तेव्हा आपल्याला अंडं घालून द्यायचं आहे. उकडून घेतलेलं अंडं सोलून. आता ही 5-6 अंडी आहेत. छान आपल्याला तेलामध्ये फोडणीत घोळून घ्यायची आहे, व्यवस्थित मसाला लागेस तोपर्यंत. कढीपत्ताही घालून घेतलेला आहे फोडणीमध्ये. आता वरून आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत. घरगुती मसाला आहे आणि थोडी काश्मीरी मसाला. हळद पावडर घालायची आहे थोडीशी आणि छान ह्या मसाल्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. असं तुम्ही अंडं मसाल्यामध्ये घोळवलं तर पूर्ण अंड्याला कोटिंग होतं मसाल्याचं आणि चव भारी लागते. आता हे अंडं आपलं फुटू नये म्हणून आपण आधी मसाला लावलेला आहे. आता त्याला चमच्यामध्ये घेऊन छान चिरा करून घ्यायचा आहे. चिरा केल्यानंतर आतमध्ये सुद्धा आपलं मसाले जातात, म्हणून चिरा करून घ्यायची आहे. तुम्ही कधी केलं आहे का असं अंडं? नसलं करल तर जरूर करून पहा. अगदी चव अप्रतिम अशी या अंड्याला येते. आता काढून घ्यायचं आहे एका डिशमध्ये मसाला लावलेली अंडी. काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला परत तेल ओतायचं आहे थोडंसं, कारण आपण 1च चमचाभर तेल घातलं होतं. त्यामध्ये आपण अंडी घोळवून घेतलेली आहे मसाल्यावाली. आता थोडं तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधलं. वाटण सगळं घालून घ्यायचं आहे आणि हलवायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. यासोबत आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. आपण पहिलं थोडंच मसाला घातलेला आहे, पण आता आपल्या ग्रेव्हीला पुरेल इतका मसाला घालायचा आहे. थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे. आता गरम मसाला घेतलेला आहे, घरगुती लाल तिखट आहे, हे आहे कांदा लसूण मसाला आणि थोडा आता आपल्याला
काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान तरी येते आणि कलरही सुंदर वाटतो. हळद घालायची आहे आणि आपल्या चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, मीठ आपल्या मसाल्याच्या अंदाजाने घाला. प्रत्येकाचे मसाले काही तिखट, कोणाला कमी तिखट असं लागतं, नाहीतर कोणाला झणझणीत लागतं. याप्रमाणे मसाले वापरून आपण आपले अंड्याचा पदार्थ बनवायचा आहे. पहा मैत्रिणींनो, नक्कीच आवडेल. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता ग्रेव्ही परतल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा ठेवायचा आहे. पातळ घट्ट आपल्यावरती असतं, तुम्हाला कितपर पातळ हवं आहे आणि कितपर घट्ट हवं आहे. पण अंडा मसाला म्हटला का थोडंसं घट्टपणा आलाच पाहिजे. त्यामुळे मसाल्याला छान खळखळून उकळी घ्यायची आणि उकळी आल्यानंतर तेल सुटतं पहा बाजूला. त्याच्यानंतरच आपल्याला अंडी घालायची आहे, आपण मसाल्यात घोळवलेली. आता आपल्या अंडा मसाला छान मसाल्यामध्ये घोळवेल आणि त्याची चव चटकदार लागेल. हे तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, किंवा बाहेर ढाब्यावरती रोटे असतात त्यासोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आता अंडी घातल्यानंतरही छान उकळी आली पाहिजे, म्हणजे त्याचा रसकस रश्श्यामध्ये उतरला जातो. आता आपलं हे अंडाकढी झालेली आहे. थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि वाढून घ्यायचं. पहा, तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा आणि कमेंट करा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत अंडा कढीचा स्वाद घ्या आणि कमेंटमध्ये कळवा कशी वाटली. बाय बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी नक्कीच बेलकॉन दाबा. बाय बाय.